आता हिशेब बघितला तर कोयना धरणातलं 8 TMC पाणी एकदम एका महिन्यात कसं काय सोडलं आणि कोणी कुठं सोडलं. 8 TMC फार मोठा आकडा आहे. म्हणजे आता ते 10 TMC शिल्लक काय म्हणतात, ते 8 TMC फार मोठा आकडा आहे. एक एक धरणच आता 8 TMCचे वगैरे मोठी धरणं असतात, काही त्याच्यापेक्षा लहान आहेत ती. तेव्हा अशा तऱ्हेनं पाणी कुठेतरी त्याचं काहीतरी काय म्हणतो घोटाळा झालेला आहे. परवा इथं डिपार्टमेंटला इरिगेशन डिपार्टमेंटला येऊन भेटलो. अधीक्षक अभियंत्यांना याची पूर्ण सूचना दिली, तर त्यांनी स्थगिती दिली होती उपसाबंदीसाठी. पण तात्काळ ती उपसाबंदीची स्थगिती बंद केली आणि पूर्णतः उपसाबंदीचा आदेश लागू केला. आंदोलन होते तुमच्या नेतृत्वाखाली, काय सांगा? ते अनेक व्यक्तींचं नेतृत्व आहे. त्यामुळं हा संपूर्ण इरिगेशन फेडरेशन आणि इतर संघटनांचा मिळून हा लढा आहे. यामध्ये मुख्य मुद्दा आमचा आज जो आम्ही मांडला मगाशी, तो असा आहे की हा फक्त कोल्हापूर जिल्ह्यात पाणी किती आहे, सातारा जिल्ह्यात पाणी किती आहे, सांगली जिल्ह्यात पाणी किती आहे, कोयना धरणात पाणी किती आहे, असा हा मुद्दा नाही. एक कृष्णा खोरे आहे आणि कृष्णा खोरेमध्ये कृष्णा खोरे म्हणजे कृष्णेला मिळणाऱ्या ज्या सर्व नद्या आहेत, मी त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले पंचगंगा वगैरे सुद्धा येतात नद्या. या सगळ्या नद्या ज्या आहेत, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि अहमदनगर यामधल्या ज्या सगळ्या नद्या आहेत, त्या नद्यांचं पाणी हे कृष्णा खोऱ्यातलं पाणी आहे. आणि मग ह्याची बेरीज केली पाहिजे आणि म्हणलं पाहिजे की हे पाणी कमी आहे. आता तुम्ही सांगता की कोयनेचं पाणी कमी आहे, तर कोयनेचं पाणी कमी आहे म्हणून नुसतं चालणार नाही. तुम्हाला उरमोडीचं पाणी किती आहे, वारणेचं पाणी किती आहे, त्यानंतर तारळी नदीचं पाणी किती आहे, हे सगळं सांगायला पाहिजे. आणि त्याच्या बेरजेतून आम्हाला पाणी कमी पडतंय असं म्हणायला पाहिजे. असा आमचा आत्ता शास्त्रीय दृष्ट्या आग्रह आहे. आणि आत्ताचा जो काही निर्णय आहे तो याच्या आधारावर घेतला पाहिजे. नाहीतर मग कोणीतरी येतं आणखीन अशास्त्रीय पद्धतीनं सांगतं की कोयन्याला एवढं पाणी आहे मग एवढं देऊया, हे चालणार नाही. कारण हे सगळं एकमेकाशी लिंक असलेलं पाणी आहे. आणि त्याचा आम्ही जो हिशेब केलेला आहे तो बघता येत्या जुलै महिन्यापर्यंत सुद्धा सगळ्यांना पाणी देता येईल असा हिशेब होतो. आणि तो हिशेब असताना तुम्ही मंत्रालयात निर्णय पेंडिंग आहे, मंत्रालयानं हा हिशेब न करता निर्णय घेतला कसा? मंत्रालयामध्ये हा इरिगेशन खात्यातले जे तज्ज्ञ त्यांचे आहेत त्यांनी हा निर्णय सांगून घेतला की हा निर्णय इरिगेशन खात्यातलं ज्ञान नसणाऱ्या सचिवांनी घेतला, हाही प्रश्न आहे. त्यामुळं हा निर्णयच मुळात चुकीचा आहे. आणि याविषयी आमच्या संपूर्ण म्हणणं ऐकून घेण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक झाली पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये इरिगेशन खात्यातले जे तज्ज्ञ अधिकारी आहेत त्यांना बोलवलं पाहिजे. त्यात जो निर्णय होईल तोच. आता तुम्ही काहीतरी फतवा काढाल आणि तात्पुरतं कुठलं तरी थांबवण्याचा प्रयत्न कराल, यातून आम्हाला पुन्हा एकदा लढा करायला लावाल, हे आम्हाला चालणार नाही. ही बैठक उद्या परवा झाली पाहिजे असं आमचा आग्रह आहे. आता ज्या पद्धतीने उपसाबंदी लागू केली आहे, तर ही उपसाबंदी लागू करण्याआधी गेले 2 महिने आहेत. जर नियोजनपूर्व जर पाणी सोडलं असतं तर कदाचित ही उपसाबंदीची वेळ आली नसती असं वाटतं. हो हो, हे तर आहेच. इतकंच नव्हे तर आता हिशेब बघितला तर कोयना धरणातलं 8 TMC पाणी एकदम एका महिन्यात कसं काय सोडलं आणि कोणी कुठं सोडलं. 8 TMC फार मोठा आकडा आहे. म्हणजे आता ते 10 TMC शिल्लक काय म्हणतात, ते 8 TMC फार मोठा आकडा आहे. एक एक धरणच आता 8 TMCचे वगैरे मोठी धरणं असतात, काही त्याच्यापेक्षा लहान आहेत ती. तेव्हा अशा तऱ्हेनं पाणी कुठेतरी त्याचं काहीतरी काय म्हणतो घोटाळा झालेला आहे. पाणी कुठं सोडलं याचा पत्ता लागत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून हिशेब आम्ही त्यासाठीच मागतो आहोत की हे तुम्ही तोंडी वगैरे काहीतरी सांगू नका आम्हाला, याचा हिशेब करून दाखवा आम्हाला, हे पुरत नाही दाखवा आणि मग आम्ही मान्य करू ना काय करायचं. नदीवरला शेतीसाठीचा पाणी पुरवठा पूर्णतः बंद केलाय. शेतकऱ्याच्या रानातलं पीक आज वाळायला लागलंय. पावसानं पूर्णतः दडी मारली आणि पाटबंधारे विभागानं महाराष्ट्राच्या टोटली उपसा बंद केल्यामुळं आहे ते पीक सुद्धा आज वाळून जाण्याच्या पूर्णतः मार्गावरती आहे. शेतीचं पूर्ण नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याच्या माथी ओढवला जाणार आहे.
परवा इथं डिपार्टमेंटला इरिगेशन डिपार्टमेंटला येऊन भेटलो. अधीक्षक अभियंत्यांना याची पूर्ण सूचना दिली तर त्यांनी स्थगिती दिली होती उपसाबंदीसाठी. पण तात्काळ ती उपसाबंदीची स्थगिती बंद केली आणि पूर्णतः उपसाबंदीचा आदेश लागू केला. याची पूर्णतः माहिती घेतली तर हा विषय राज्य शासनाच्या अखत्यारीत येतोय आणि राज्य शासनाच्या सांगण्यानुसार किंवा शासनकर्त्यांच्या निर्णयानुसार ही उपसाबंदी लागू केली आहे आणि आमच्या हातात आता काही नाहीये. ते आम्ही वरती शासनाला त्याचे रिपोर्ट पाठवलेत. अशा पद्धतीची माहिती इथं मिळाली. शासनानं सुद्धा आज या गोष्टीकडे पाहत असताना एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनाचा विचार करून या गोष्टीकडे पाहावं आणि आज महाराष्ट्रातल्या किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या काही धरणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे तो साठा उपलब्ध असलेला पिण्यासाठीचा राखीव ठेवून जो काही शिल्लक राहणार आहे किंवा राजापूर बंधाऱ्यातनं जो काही खाली कर्नाटक राज्याला जातोय तो थांबवण्याच्या दृष्टीने विचार करून शेतकऱ्याच्या पिकासाठी शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून द्यावं या मागणीसाठी आम्ही आज सगळे शेतकरी इथे एकत्र आलोय आणि आज आम्ही झुणका भाकर खरडा भाकर खाऊन या शासनाच्या दारात येऊन बसलोय. जो काही शासन निर्णय घेईल त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील साहेब असतील किंवा तत्सम या क्षेत्रास निगडीत काम करणारी मंडळी जो काही मार्ग दाखवतील त्या दृष्टीनं आमचा हा आंदोलनाचा पावित्रा चालू राहील. विनायक सयाजी रोकडे, मोहरे. पाण्याच्या संदर्भासाठी आमचं पाणी आता कर्नाटक मध्ये जे जातंय तेच पाणी आम्हाला आमच्या शेतीसाठी वापरायला द्यावं. पिण्यासाठी पण ठेवा, शेतीसाठी पण ठेवा. 3 दिवस तुम्ही मागणी करताय, काय 3 दिवस मागणी म्हणजे 3 दिवस त्याचा काहीतरी शासनानं किंवा अधिकाऱ्यांनी दखल यात घ्यावी. आमच्या म्हणजे लिफ्ट इरिगेशन मध्ये 4 गावं पिण्यासाठी आणि 4 गावं शेतीसाठी पूर्णच आमचा उपसाबंदी केली. प्यायला सुद्धा पाणी नाही, गुरांना पाणी नाही, शेतीला पाणी नाही, जनावरांनी तर नाहीच आणि माणसांनी सुद्धा पाणी नाही. शेतीची परिस्थिती आता पूर्ण वाढली आहे. पूर्ण आता 5 दिवस झालं उपसाबंदी ठेवली. होय, त्यासाठीच खरडा भाकरी घेऊन आलो. खरडा भाकरी आंदोलनच आम्ही आज इथे केले.